आपल्या मराठा क्रांती मोर्चाची भावना विशेष करणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी एका भगिनीला निमंत्रित करते। जय जिजाऊ, जय शिवराय। हा नाश थांबवा या मातेचे तनमन जळते आहे। ही कन्या या अत्याचाराने किती तळमळते आहे। आज मराठा समाजाचा हे वादळ अखिल महाराष्ट्रात घुमवतोय आणि इतिहास सांगतो, ज्या वेळी मराठा संघटित झाला त्याने दिल्ली सुद्धा पायदळी तुडवली आहे। परंतु आज आपल्याला एकवटायला माझ्या एका बहिणीला स्वतःचा जीव गमवावा लागलाय। म्हणूनच जोपर्यंत इथे असलेल्या प्रत्येक मुलीला, माझ्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवणार नाही। जोपर्यंत या गुन्हेगारांना भोर चौकात फाशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। त्यांना अशी शिक्षा व्हायला हवी की त्यांच्यासारख्या हैवानांच्या देखील अंगाला काटा यायला हवा। परत कोणत्याही मराठीच का कोणत्याही धर्माच्या मुलीकडे नजर वर करून बघण्याची हिम्मत व्हायला नको। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालावा अशी माझी मागणी आहे आणि जेवढ्या लवकरात लवकर त्यांना फाशी देता येईल तेवढ्या लवकरात लवकर त्यांना फाशी द्यावी। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालावा की नाही याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मुलीला समोर ठेवून निर्णय घ्यावा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे। जोपर्यंत या गुन्हेगारांना फाशी होत नाही तोपर्यंत प्रत्येक घरातील, गल्लीतील, शहरातील, महाराष्ट्रातील कितीतरी मुलींना त्यांचा जीव असाच गमवावा लागेल आणि आम्ही आमच्या महाराष्ट्रातील मुलींवर हा अत्याचार यापुढे होऊ देणार नाही। हा लढा तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत प्रत्येक मुलगी, बायको, बहीण कोणत्याही वेळी कुठेही जाऊ शकेल आणि त्यांच्या सुरक्षतेची खात्री जोपर्यंत आम्हाला पटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। आज इथे असलेल्या प्रत्येक महाराजांच्या मावळ्याला वाटतंय की आज माझ्या महाराजांच्या मावळ्यांवर अत्याचार होत आहे, त्यांना कमी लेखलं जात आहे, त्यांना न्याय मिळत नाहीये। म्हणूनच माझी ही मागणी आहे की हा जो अॅट्रॉसिटीचा कायदा आहे तो रद्द करायला हवा। आताची परिस्थिती अशी आहे, किराण्यावाल्याने उधारी मागो नाहीतर एखाद्याने उधार दिलेले पैसे परत मागो, लगेच तिकडून अॅट्रॉसिटीची धमकी देतात हे लोक। पण आता बस झाला हा अन्यायाचा खेळ का? म्हणून फक्त त्यांच्यासाठीचा कायदा आहे। आम्हाला काय धर्म नाही? आमच्यावर काय अत्याचार होत नाही? आता मला माझा हक्क हवा आहे। आता आम्हाला आमचा हक्क हवा आहे। कायद्याचा पोरखेळ करणं बंद करा आणि सगळ्यांसाठी समान कायदा बनवा। आणि हो, जेव्हाही आपण समान नागरिक हक्क कायद्याची मागणी करतो किंवा त्याबद्दल बोलतो आपल्याला फक्त एकच प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे समान नागरिक हक्क दिल्यावर तुम्ही तुमच्या मुली आमच्या मुलांना देतान का? येऊन जाऊन याची नजर आपल्या मुलींवरच हो। आणि अशाच मानसिकतेतून कोपाडीसारख्या घटना घडतायत। पण आता नाही, इथून पुढे जो कोणी जिजाऊंच्या लेकीकडे वाईट नजरेने बघेल त्याचे डोळे काढून गोट्या खेळला नाही तर
साथीचा कायदा रद्द होत नसेलच तर या कायद्यामध्ये बदल तर झालाच पाहिजे. जर हा गुन्हा खोटा ठरला तर गुन्हा दाखल करणाऱ्याच्या समाजाला जे काही हक्क आणि सुविधा दिल्या जात आहे त्या हक्कांचा आणि सुविधांचा लाभ त्याला मिळणार नाही अशी खात्री जर तुम्ही आम्हाला देत असाल तरच आम्ही आमचा लढा थांबवू. मुख्यमंत्री साहेब म्हणतात की सुरुवातीला या मोर्चाचं म्हणणंच काय आहे आम्हाला कळलं नाही. तर मी त्यांना सांगते, माननीय मुख्यमंत्री महोदय, आम्ही दर मोर्चाला काय आमच्या लग्नाच्या पत्रिका वाटाय जिल्हाधिकाऱ्यांकडे जात नव्हतो. साहेब म्हणतात तुम्ही या, आपण चर्चा करू. तर साहेब आम्ही आलो आहोत. आमचा मोर्चा हीच आमची चर्चा आहे. इथे आपल्याला आरक्षण मिळत नाहीये म्हणून मला 90% पडून देखील ऍडमिशन मिळत नाहीये आणि त्यात 40% पडणाऱ्याला ऍडमिशन मिळतंय. का माझ्या सोबत हा अन्याय? का मी हुशार असूनही कष्ट करूनही मला ऍडमिशन नाही? नोकरीच्या बाबतीत सुद्धा तेच. जर मी त्याच्यापेक्षा चांगली नोकरी करू शकते, चांगलं काम करू शकते, मग माझ्या जागी नोकरी त्याला का मिळतीये? का मी माझा अधिकार कोणाला देऊ? इथे आपल्याला आरक्षण नाही म्हणून माझ्या मराठा भाऊ बहिणींना त्यांचं शिक्षण मध्येच सोडावं लागतंय. अतिशय वाईट वाटतं आपल्या सोबत अन्याय होताना बघून. जीवाची तळतळ होते, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आपल्या मराठ्यांची ही दशा बघून. जर आपण मराठा 150 मराठा आमदार निवडून देतोय आणि जर या 150 मराठा आमदारांना आपल्याला न्याय मिळवून देणं शक्य झालं नाही, आपल्याला आरक्षण मिळवून देणं शक्य झालं नाही, तर या मराठा आमदारांनी त्यांच्या खुर्च्या तरी सोडाव्यात. इथून पुढे जो मराठा नेता या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देईल त्यालाच पुढे विधानसभेत पाठवा. अन्यथा यांना घरी बसू द्या आणि नवीन नेतृत्वाला संधी द्या. तुम्ही आम्हाला कितीही थांबवलं तरी आम्ही थांबणार नाही. आम्ही